नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी अगदी थोडेसे जिन्नस वापरून नाचणीचे शक्तिवर्धक असे लाडू बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बदाम घेतलेले आहेत आणि छोटी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चवीनुसार ही साखर घेतलेली आहे आणि थोडेसे विलायची मी इथे सोलून घेतलेली आहे आणि मयाची मी पावडर बनवणार आहे। तर सुरुवातीला आपण तूप टाकायचं आहे यामध्ये व या तुपामध्ये आपल्याला बदाम हे तळून घ्यायचे आहे। आता मुलांची शाळा उघडलेली आहे, त्यामुळे त्यांना मधल्या डब्यात काहीतरी पौष्टिक असं द्यावंच लागतं, म्हणून थोडेसे म्हटलं की नाचणीचे लाडू बनवावेत। तर हे बदाम आपल्याला चांगले गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। चांगले असे चटचट करायला लागले की ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता त्याच तुपामध्ये आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत। पोह्यामुळे लाडूला असा छान क्रंचीपणा येतो, तुम्ही करून पहा एकदा, खूप टेस्टी लागतात। तर हे सुद्धा आपल्याला गुलाबी असे तळून घ्यायचे आहे। आता मी थोडा वेळ गॅस बंद केलेला आहे आणि हे पोह्यातलं तेल हे असं निथळून घेणार आहे, म्हणजे तूप एका बाजूला जातं आणि पोहे आपले काढून घ्यायचे। नंतर हे पहा, पोह्यातून एवढं सारं तूप असं शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यामध्ये मी अजून 1 चमचा तूप टाकणार आहे। तर या तुपामध्ये हे 1 वाटी नाचणीचं पीठ घालायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला ते हलवायचं आहे। नाचणीचं पीठ हे वर्षभर घरात असतंच आणि असावंही, कारण ते खूप पौष्टिक असतं। वेगळं आपण त्याची भाकरी जरी केली नाही तरी ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं 2-3 चमचे नाचणीचं पीठ टाकून भाकरी करू शकतो, कारण खूप पौष्टिक असते नाचणी। यामध्ये परत 1 चमचा तूप घालायचे, चांगलं हलवून घ्यायचे। हे पहा, आता यालाच तूप सुटायला लागलेलं आहे। हे आपल्याला सर्व मंद गॅसवरच करायचं आहे, फुल गॅसवर करपलं जाऊ शकतं। हे पहा, इथे एकदम छान असं आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे। हे पहा, एकदम असं मोकळं झालेलं आहे। हे पीठ आता आपलं भाजून तयार झालेलं आहे, एकदम खमंग असा वास येतोय। आता मी गॅस बंद करणार आहे। आता हे जे शेंगदाणे आहेत ते एकदम मी खरपूस भाजलेले आहेत। याची जाडसर पूड आपल्याला करून घ्यायची आहे। हे पहा, या प्रकारे मी हे जाडसर कुटून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये। आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। यानंतर हे जे बदाम आहेत ते थंड झालेले आहेत आता, आणि तेही आपल्याला जाडसर करून घ्यायचे आहे। तर आता हे बदाम सुद्धा मी असेच जाडसर करून घेतलेले आहे, ते पण आता यामध्ये टाकायचे आहेत। आता साखर बारीक करून घ्यायची आहे, त्यामध्ये विलायची पण आहे। आता पिठी साखर एकदम मी बारीक केलेली आहे, ती कचकच ठेवायची नाहीये, नाहीतर दाताखाली कचकच लागू शकते। तर पिठी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर हे जे पोहे तळलेले आहेत ते हाताने असे कुस्करायचे आहेत, ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचे नाहीये। हे पहा, या प्रकारे
आणि हे सर्व आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला लाडू बांधून घ्यायचेत। इथे हे लाडूचं मिश्रण आता मी हाताने मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आता हे थंड झालेलं आहे सर्व। तर आता आपल्याला लाडू वळवायला सुरुवात करायची आहे। हे पहा, या प्रकारे छोटे छोटे लाडू आपल्याला बनवायचे आहेत आणि मग हे आपल्याला मुलांच्या टिफिनमध्ये आपण ते देऊ शकतो। खूप पौष्टिक लाडू असतात हे पहा, या प्रकारे हे लाडू आपल्याला सर्व वळवून घ्यायचे आहेत। इथे हे आपले नाचणीचे शक्तिवर्धक, पौष्टिक, आयर्नयुक्त, कॅल्शियमयुक्त लाडू तयार झालेले आहेत। एकदा नक्की करून पहा, खूप टेस्टी पण लागतात आणि शरीरासाठी पौष्टिक पण असतात। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। एवढे सगळे हे लाडू तयार झालेले आहेत।